हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स सायन्स 1 स्टँडर्ड 10 लेक्चर नंबर 11 आणि आज आपण टॉपिक लक्षामध्ये घेणार आहोत एंडोथर्मिक प्रोसेस अँड एंडोथर्मिक रिॲक्शन्स। सुरुवातीला आपण बघणार आहोत एंडोथर्मिक म्हणजे काय। एंडो म्हणजे आतमध्ये घेणे, थर्म म्हणजे हीट। ज्या प्रक्रियेच्या दरम्यान हीट आतमध्ये घेतल्या जाते त्याला एंडोथर्मिक असं आपण म्हणत असतो। एंडोथर्मिक where heat is absorbed that is called as endothermic. Now what is endothermic process? बघा डेफिनेशन, इट इज द फिजिकल चेंज। एंडोथर्मिक प्रोसेस ही फिजिकल चेंज आहे। फिजिकल चेंज याचा अर्थ काय? नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, ओनली फिजिकल स्टेट ऑफ द सबस्टन्स कॅन बी चेंज। ज्यामध्ये फक्त फिजिकल स्टेट बदलते, नवीन सबस्टन्स कुठलाही तयार होत नाही, त्याला आपण फिजिकल चेंज असं म्हणत असतो। मग एंडोथर्मिक प्रोसेस काय आहे? एक फिजिकल चेंज आहे ड्यूरिंग विच हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम आउटसाइड। हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम आउटसाइड, हियर नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म and during this process it leads to fall in temperature. चार मुद्दे महत्वाचे आहेत। पहिला मुद्दा हा फिजिकल चेंज आहे, दुसरा मुद्दा हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द आउटसाइड, तिसरा मुद्दा नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म आणि चौथा मुद्दा इट लीड्स टू फॉल इन टेम्परेचर। हे चार मुद्दे म्हणजे एंडोथर्मिक प्रोसेस आहे। फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस। आता आईस म्हणजे सॉलिड H2O, हा सॉलिड H2O म्हणजे आईस आहे। व्हेन दिस सॉलिड H2O दॅट इज आईस ॲब्सॉर्ब द हीट, इट गेट कन्व्हर्टेड इनटू लिक्विड H2O दॅट इज वॉटर। या दरम्यान आपल्याला फक्त फिजिकल स्टेट बदलल्याचं दिसतंय। नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म म्हणजे हा फिजिकल चेंज आहे। ड्यूरिंग दिस हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द आउटसाइड, आईसनी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे। नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म आत्ताच सांगितलं। आणि जर का तुम्ही थर्मामीटर या प्रोसेसच्या दरम्यान जर का त्यामध्ये टाकून ठेवलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इट लीड्स टू फॉल इन टेम्परेचर अँड दॅट्स वाय मेल्टिंग ऑफ आईस इज अ एंडोथर्मिक प्रोसेस। सेकंड, पोटॅशियम नायट्रेट। पोटॅशियम नायट्रेट व्हेन डिझॉल्व इन वॉटर देन इट डिझॉल्व्स बाय ॲब्सॉर्बिंग द हीट फ्रॉम आउटसाइड। पोटॅशियम नायट्रेटला वॉटरमध्ये टाकलं की ते डिझॉल्व होताना हीट ॲब्सॉर्ब करून डिझॉल्व होतं आणि आपल्याला ॲक्वियस पोटॅशियम नायट्रेट मिळतं। या ठिकाणी फक्त फिजिकल स्टेट बदलली आहे, नवीन सबस्टन्स तयार झालेला नाही, म्हणजेच हा फिजिकल चेंज आहे। आणि या दरम्यान हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द आउटसाइड म्हणजेच ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे। जसं पोटॅशियम नायट्रेटच्या बाबतीत घेतलं तसंच अमोनियम क्लोराइड व्हेन डिझॉल्व इन वॉटर देन इट डिझॉल्व्स बाय ॲब्सॉर्बिंग द हीट, इट इज ऑल्सो द फिजिकल चेंज। अँड द लास्ट एक्झाम्पल युरिया, NH2C डबल बॉन्ड ONH2। फॉर्म्युलाचं तसं काम नाही तुम्हाला, पण माहितीसाठी दिलाय। युरिया व्हेन डिझॉल्व इन वॉटर देन इट डिझॉल्व्स बाय ॲब्सॉर्बिंग द हीट। युरियाला पाण्यामध्ये टाकलं की युरिया पाण्यामध्ये विरघळतं बाय ॲब्सॉर्बिंग द हीट आणि ॲक्वियस युरियाचं सोल्युशन आपल्याला मिळत असतं। म्हणजे हा सुद्धा कोणता आहे? तर एंडोथर्मिक प्रोसेस आहे। चार उदाहरणं आपण बघितले। मेल्टिंग ऑफ आईस इज अ एंडोथर्मिक प्रोसेस, नंतर डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, डिझॉल्युशन ऑफ अमोनियम क्लोराइड इन वॉटर, डिझॉल्युशन ऑफ युरिया इन वॉटर। कोणाकोणाला डिझॉल्व केलं आपण? पोटॅशियम नायट्रेट, अमोनियम क्लोराइड, युरिया यांना पाण्यात टाका, ते हीट ॲब्सॉर्ब करतात आणि मग डिझॉल्व होतात, म्हणजेच तो एंडोथर्मिक प्रोसेसचा प्रकार आहे असं तुमच्या लक्षात येईल। एंडोथर्मिक प्रोसेससाठी चार मुद्दे बघितले आपण। एक, फिजिकल चेंज आहे। दोन, हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द आउटसाइड आहे। तीन, नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म। चार, इट लीड्स टू फॉल इन टेम्परेचर। दिस इज एंडोथर्मिक प्रोसेस। आता एंडोथर्मिक रिॲक्शनकडे आपण जाऊ। तुम्हाला प्रोसेस आणि रिॲक्शन मध्ये काय फरक आहे? तर प्रोसेस हा फिजिकल चेंज आहे, नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म। तर एंडोथर्मिक रिॲक्शन हा केमिकल चेंज आहे। हियर द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस, हियर द न्यू सबस्टन्स इज फॉर्म। नवीन सबस्टन्स तयार झाल्याचं तुम्हाला दिसून येईल। बघा काय मुद्दे आहेत। पहिला मुद्दा, इट इज द केमिकल रिॲक्शन दॅट इज केमिकल चेंज। एंडोथर्मिक रिॲक्शन ही एक केमिकल रिॲक्शन आहे, हा एक केमिकल चेंज आहे इन विच
heat is absorbed by the reactant and get converted into product. Heat is absorbed by the reactant and get converted into product. Here the new substance is formed and it leads to fall in temperature. याचे पण 4 मुद्दे आहेत. पहिला हा केमिकल चेंज आहे. इथे हीट इज ॲब्सॉर्ब बाय द रिॲक्टंट अँड गेट कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट. ड्युरिंग धिस न्यू सबस्टन्स इज फॉर्म. आणि चौथा मुद्दा इट लीड्स टू फॉल इन टेम्परेचर. उदाहरण बघा. पहिलं घेतलंय कॅल्शियम कार्बोनेट. या कॅल्शियम कार्बोनेटला जर का 1000 डिग्री सेल्सिअस एवढी हीट जर का आपण सप्लाय केली तर ते डिकम्पोज होतं. ही थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे बघा. आपण याच्या आधी बघितली आहे ही. धिस इज थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर ही थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन झाली आणि या कॅल्शियम कार्बोनेटनी हीटला ॲब्सॉर्ब केलं आणि इट गेट डिकम्पोजेस टू कॅल्शियम ऑक्साईड अँड CO2. म्हणजेच हा केमिकल चेंज आहे. दुसरं हीट इज ॲब्सॉर्ब बाय द रिॲक्टंट अँड गेट कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट. न्यू सबस्टन्स इज फॉर्म हिअर अँड इट लीड्स टू फॉल इन टेम्परेचर. पुढे या ठिकाणी 1000 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 1273 केल्व्हिन. याचं कारण आहे x डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू x प्लस 273 केल्व्हिन असं मोघम घेतल्या जातं. अर्थात हा जो फॉर्म्युला आहे हा 10 स्टँडर्ड पुरता मर्यादित आहे. 11-12 स्टँडर्ड मध्ये x डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू x प्लस 273.15 केल्व्हिन असेल. म्हणजे ॲक्युरसी वाढेल. 11-12 मध्ये 0.15 आल्याचं तुम्हाला तिथे दिसून येईल. सध्याला 273 घेतलेलं आहे. म्हणजे 1000 डिग्री सेल्सिअस म्हणजे 1000 मध्ये 273 ॲड करा तेवढे केल्व्हिन. 1273 केल्व्हिन असं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराईड घेतला आपण. पोटॅशियम क्लोराईडला हीट सप्लाय केली तो डिकम्पोज होईल. ही सुद्धा थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे आणि आपल्याला पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन मिळाल्याचं दिसून येईल. Here heat is absorbed by the reactant and get converted into product. Here new substance is formed by absorbing the heat. That's why it is the endothermic reaction. ही endothermic reaction आहे. पोटॅशियम क्लोराईडनी हीट ॲब्सॉर्ब केली, त्याचं थर्मल डिकम्पोजिशन झालं, पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन मिळाला. याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शनच्या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. पुढे घेतलाय सुक्रोज. शुगर, खायची साखर आपली. त्याला जर का आपण हीट दिली, त्याला जर का आपण जाळलं तर इट गिव्ज अस कार्बन ब्लॅक अँड वॉटर व्हेपर. या ठिकाणी सुक्रोज म्हणजे शुगरनी हीट ॲब्सॉर्ब केली आहे अँड गेट कन्व्हर्टेड इनटू न्यू सबस्टन्स म्हणजे हा केमिकल चेंज आहे. बाय ॲब्सॉर्बिंग द हीट म्हणजे ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. इट लीड्स टू फॉल इन टेम्परेचर. बघा, सगळ्या थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणू शकतो. दे कॅन बी कॉल्ड ॲज एंडोथर्मिक रिॲक्शन. कोणाकोणाचं थर्मल डिकम्पोजिशन घेतलं? कॅल्शियम कार्बोनेटचं, पोटॅशियम क्लोराईडचं, सुक्रोजचं. यांचं जे थर्मल डिकम्पोजिशन आहे तेच एंडोथर्मिक रिॲक्शन या हेडिंग खाली आपल्याला घेता येईल. तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या कलरच्या अंडरलाईन दिसतील बघा. पहिले ज्या लाल अंडरलाईन आपण केल्यात ते डिफरन्स आहे. एंडोथर्मिक प्रोसेस इज अ फिजिकल चेंज. एंडोथर्मिक रिॲक्शन इज अ केमिकल चेंज. Endothermic process, no new substance is formed. Endothermic reaction, new substance is formed. Endothermic process आणि endothermic reaction मध्ये जी सिमिलॅरिटी आहे, सारखेपणा आहे, तो हिरव्या अंडरलाईनने दिला आपण. एंडोथर्मिक प्रोसेस असो की एंडोथर्मिक रिॲक्शन असो, हीट इज ॲब्सॉर्ब अँड इट लीड्स टू फॉल इन टेम्परेचर. हे दोन्हीकडे तुम्हाला दिसेल. म्हणजे एंडोथर्मिक म्हटला की 2 शब्द येणार. हीट इज ॲब्सॉर्ब, लीड्स टू फॉल इन टेम्परेचर. बरोबर आहे. आणि डिफरन्समध्ये ही फिजिकल प्रोसेस, ही केमिकल प्रोसेस आहे. म्हणजे केमिकल रिॲक्शन आहे. इथे नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, इथे न्यू सबस्टन्स इज फॉर्म. आणि डिफरन्समध्ये तुम्ही एक्झाम्पल पण ॲड करू शकता. तर दिस इज अबाउट द एंडोथर्मिक प्रोसेस अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. थँक्यू.